मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आय होप की काल जो तुम्हाला मी टास्क असाइन केला होता तो तुम्ही कंप्लीट केला असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की आपल्याला टास्क नंबर 2 मध्ये काय करायचे, तुम्हाला कोणते चॅप्टर्स याच्यामध्ये कव्हर्स करायचे, कोणत्या चॅप्टरची रिव्हिजन करायची. तर ठीक आहे, सर्वप्रथम फिजिक्सचे आपण आज 2 चॅप्टर्स करणार आहोत. चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स, याचं वेटेज आहे 3 मार्क्सचं. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, जी की याचं वेटेज पण 3 मार्क्सचं आहे. तर असं फिजिक्सचं तुमचं 6 मार्कचं आज रिव्हिजन होणार आहे. तर हे जे मी काही तुम्हाला पॉईंट्स देतोय, तर हे पूर्ण स्टडी नाही आहे, हे एक फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू यावा की या चॅप्टर्समध्ये काय आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे प्रोव्हाइड करतोय. तर सर्वप्रथम जर पाहिलं तर फ्लुइड्स अँड दिअर प्रॉपर्टीज. तर फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय आहे, फ्लुइड म्हणजे काय आहे, तर हे सगळं तुम्हाला याच्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर प्रेशर इन फ्लुइड, प्रेशर, त्याच्यानंतर लिक्विड प्रेशर म्हणजे काय असतंय, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय असतंय, तर याचाही तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर ॲब्सल्यूट आणि गॉज प्रेशर, तर ॲब्सल्यूट आणि गॉज प्रेशर म्हणजे काय आणि यांच्यात काय डिफरन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की गॉज प्रेशरचं तुम्हाला फॉर्म्युला प्रोव्हाइड करण्यात आला आहे. त्याच्यानंतर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय असतंय, आणि हा जो आहे ॲब्सल्यूट आणि गॉज प्रेशर, तर याच्यावर CET एक आय थिंक मागच्या वर्षीच्या फर्स्ट शिफ्टमध्ये एक क्वेश्चन आलेला आहे याच्यावर गॉज प्रेशरवरती. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे पास्कल लॉ, की जे आपण पाहतो हायड्रोलिक लिफ्ट असेल किंवा आपले हायड्रोलिक ब्रेक असतील, डिस्क ब्रेक असतील गाड्यांचे, तर त्याच्यामध्ये पास्कल लॉ यूज होतो. तर हे खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे फ्लुइडचं, आणि याच्यावर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात CETमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते मीटर अवेलेबल आहे, बोरोमीटर झालं, त्याच्यानंतर मॅनोमीटर झालं. तर याच्यावर आय थिंक क्वेश्चन येणार नाही, पण हे केलेलं कधीही चांगलं. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन म्हणजे काय, इथं तुम्हाला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला प्रोव्हाइड करण्यात आला आहे. त्याच्यानंतर सरफेस एनर्जी म्हणजे काय, आणि याच्यावर आहे ना डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. ओके. तर या चॅप्टरमध्ये आपण जर पुढं पाहिलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि मेनिस्कस हे काय असतंय, ॲक्यूट अँगल, त्याच्यानंतर ऑप्टिव्ज अँगल हे काय असतंय, तर याच्याबद्दलही क्वेश्चन येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर कॅपिलरिटी म्हणजे कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरी राईज फॉर्म्युला जो आहे इथं दिला आहे, H=2T cos θ अपॉन R ρg. ओके. हा काय आहे, कॅपिलरी राईज फॉर्म्युला आहे, आणि याच्यावर आहे ना या चॅप्टरमधून 100 आणि 100 101% न्यूमेरिकल येतं. कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरिटी म्हणजे त्याच्यावर न्यूमेरिकल येतं. त्याच्यानंतर एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप अँड बबल्स, जो आपला वॉटर ड्रॉप असतोय त्याच्यातला आतला एक्सेस प्रेशर किंवा तो फॉर्म कशामुळे होतो, तर याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ड्रॉपसाठी इथं दिलेलं आहे Δp=2T/R, आणि त्याच्यानंतर बबलसाठी आहे Δp=4T/R. ओके. नंतर हा जरा फ्लुइड्स इन मोशन, तर याच्यामध्ये स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो अशा 2 टाईपचे फ्लो आहेत. तर हे ॲक्च्युअल तुम्हाला समजले पाहिजे, म्हणजे स्ट्रीमलाईन कसं असतं आणि टर्ब्युलंट कसं असतं. त्याच्यानंतर लॅमिनार फ्लो हे तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर. फ्लुइड इन मोशन, आणि नंतर लास्टचा पॉईंट आहे व्हिस्कॉसिटी. तर अशा प्रकारे 1 to 11 पॉईंट या तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या फिजिक्सच्या सेकंड चॅप्टरमध्ये आहेत. तर CETच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर हा चॅप्टरही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि याच्यावर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पडू शकतात, म्हणजे हायड्रोलिक ब्रेक, त्याच्यानंतर हायड्रोलिक लिफ्ट असे ॲप्लिकेशन बेस किंवा न्यूमेरिकल बेस, प्रेशर कॅल्क्युलेट करा किंवा विस्कॉसिटी कॅल्क्युलेट करा, सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करा. तर या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला CETमध्ये येऊ शकतात. तर ठीक आहे. तर आपण जर नेक्स्ट पाहिलं तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, हा आपला थर्ड चॅप्टर आहे फिजिक्समधला. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सर्वप्रथम आहे गॅस लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे PV=nRT, आणि त्याच्यानंतर गॅस लॉ दिलेच आपल्याला बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, त्याच्यानंतर गेल-लिसॅक लॉ. तर हे सर्व लॉ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, किंवा याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत, हे डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला CETला जाता वेळेस ते एक रिवाईज होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आयडियल गॅस वर्सेस रिअल गॅस. तर आयडियल गॅस म्हणजे असे गॅसेस की जे
PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन फॉलो करतात, त्यांना आपण म्हणतो आयडियल गॅस. तर यासाठी तुम्हाला यांच्यातला डिफरन्स असणं महत्त्वाचं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर यांचे एक्झाम्पल्स, आयडियल गॅस आणि रिअल गॅस यांचे एक्झाम्पल्स माहिती पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. त्याच्यानंतर त्याच्यात आहे कोलिजन म्हणजे काय, ते मीन फ्री पाथ, बरोबर. तर हे सर्व तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर प्रेशर फ्रॉम कायनेटिक थिअरी हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर इथं तुम्हाला प्रेशर फ्रॉम कायनेटिक थिअरी याचा फॉर्म्युला आपण प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड. तर VRMS इज इक्वल टू √√ 3kT/m. तर हा याचा फॉर्म्युला आहे आणि याच्यावर एखादा न्यूमेरिकल बेस क्वेश्चन येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर टेम्परेचर अँड कायनेटिक एनर्जी यांच्यातलं काय असेल ते रिलेशन इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, कारण 3 किंवा 4 चॅप्टरचं मला एका व्हिडिओमध्ये सांगणं काही शक्य नाही, पूर्ण रिव्हिजन घेणं, आणि तो वेळ पण राहिलेला नाही सध्या. CETला फक्त 8 ते 9 दिवस राहिलेले आपले आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू मी इथं प्रोव्हाइड करत आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जावं की नक्की या चॅप्टरमध्ये आहे तरी काय. एक इंडेक्स प्रोव्हाइड करण्याचं मी काम तुम्हाला करत आहे. तुम्हाला याच्यातला प्रत्येक पॉईंट, आता समजा तुम्ही काय करू शकता, ठीक आहे मला एक फॉर एक्झाम्पल हा पॉईंट आहे टेम्परेचर अँड कायनेटिक एनर्जी, तर टफ जातोय, तर आता तो करत बसण्याची वेळ नाही, तो तुम्ही स्किप करू शकता मॅक्सिमम. आणि किंवा तुम्ही एखादा चॅप्टर पण स्किप करू शकता, म्हणजे समजा एक किंवा माझ्या मते 2 चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. समजा 16 चॅप्टर्स आहे आपल्याकडे, ज्यांचं कमी वेटेज आहे आणि तुम्हाला ते जड जात आहेत, हार्ड जात आहेत, तर ते चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. कारण सध्या तुम्ही जर ते चॅप्टर करत बसले तर CETसाठी दुसरे चॅप्टर्स करायला तुम्हाला वेळ भेटणार नाही किंवा रिव्हिजन करायला वेळ भेटणार नाही. तर त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या स्कोअरवर त्याचा चांगला इफेक्ट होणार नाही. ओके. तर नंतर या चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर डिग्री ऑफ फ्रीडम आणि त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे, त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहे, बरोबर. आता मी हे सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप लेंथी होईल, त्याच्यामुळं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट जर घेतला तर तुम्हाला इझी जाईल की कोणता टॉपिक कुठं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रेडिएशन बेसिक्स आहेत. रेडिएशन बेसिक्समध्ये जर आपण पाहिलं तर ब्लॅक बॉडी, त्याच्यानंतर परफेक्ट ब्लॅक बॉडी किंवा फेरीज मॉडेल काय असतंय, परफेक्ट ब्लॅक बॉडीवर किंवा ब्लॅक बॉडीच्या कॅल्क्युलेशन्सवर तुम्हाला 100% CETमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर इमिसिव्हिटी किंवा क्रिस्चॉफ लॉ. ओके. क्रिस्चॉफ लॉ त्याचा काय असेल, क्रिस्चॉफ लॉचा फॉर्म्युला, क्रिस्चॉफ लॉ कुठं कुठं अप्लाय होतो, क्रिस्चॉफ लॉच्या ॲप्लिकेशन्स, हे सर्व तुम्हाला करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड वेन्स लॉ, त्याच्यानंतर स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. तर स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ विषयी मी तर लिहिलेलं नाही, पण टेक्स्ट बुक किंवा तुम्ही जे काही रेफरन्स बुक यूज करत असाल किंवा थोडक्यात तुम्ही यूट्यूब जरी यूज करत असाल तर त्याच्यावरून तुम्ही करू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपले फिजिक्सचे 2 चॅप्टर कव्हर होते, जे की आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 3 मार्क्सचं वेटेज आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर ठीक आहे, दोन्ही चॅप्टर सोपे आहेत आणि तुम्ही ते करू शकता. आणि समजा याच्यात तर एखादा काही पॉईंट असेल तर तुम्हाला अडतोय, तर त्या पॉईंटच्या मागं न लागता तुम्ही दुसऱ्या पॉईंटवर फोकस करा, त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा मिळेल. ओके. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी आपण एकच चॅप्टर आजच्या टास्कमध्ये घेतलेला आहे, जो की आहे चॅप्टर नंबर 2 सोल्युशन. तर याचं CETसाठी वेटेज आहे आपल्याकडं 3 मार्क्सचं. तर पाहूया आपण सोल्युशन्समध्ये. तर याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला पॉईंट्स आहे, एक 10 पॉईंट्स आहेत. टाईप्स ऑफ सोल्युशन, होमोजिनियस सोल्युशन, हेटरोजिनियस सोल्युशन किंवा मिक्सचर, याचे तुम्हाला टाईप्स आहेत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सॉल्यूट अँड सॉल्व्हंट स्टेट्स, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. ओके. देन सॉल्युबिलिटी अँड सॅच्युरेशन. तर तुम्ही इथं पाहू शकता, एक तुम्हाला शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर या काय मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण तुम्ही फक्त एक याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्टडी करताना त्याचं हेल्प होईल. ओके. नंतर हेनरीज लॉ इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राऊल्ट्स लॉ इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन किंवा मिक्सचर, याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत आणि या प्रॉपर्टीजवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि इथून मागं समजा आपल्या मॉक टेस्ट जरी आहेत तर त्या मॉक टेस्टमध्ये ज्या प्रत्येक पॉईंटवर आपण क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, ओके, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, त्याच्यानंतर ऑस्मॉसिस आणि ऑस्मॉटिक प्रेशर. तर ऑस्मॉसिस आणि ऑस्मॉटिक प्रेशर हे एक थोडक्यात ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत, किंवा तुम्ही रिअल लाईफमध्ये ऑस्मॉसिस किंवा ऑस्मॉटिक प्रेशर पाहू शकता.
रिअलाइज करू शकता. तर याच्यावर पण क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर वॉन्ट ऑफ फॅक्टर दॅट्स कॉल्ड आय, हा पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने करायचा आहे. आणि नंतर ॲप्लिकेशन्स. ओके, ॲप्लिकेशन म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिसचं काम काय आहे तर वॉटर प्युरिफिकेशनमध्ये यूज करतात रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, इम्पॉर्टन्स इन बायोलॉजिकल आणि इंडस्ट्रियल प्रोसेसेस. समजलं? तर या पद्धतीने हा जो सोल्युशन चॅप्टर आहे खूप सोपा चॅप्टर आहे. आणि केमिस्ट्रीचा आपण तुम्हाला आज फिजिक्सचा टास्क थोडासा जास्त आहे, म्हणजे 2 चॅप्टर्स थोडेसे जास्त होतील, त्याच्यामुळे केमिस्ट्रीचा एकच चॅप्टर ठेवला आहे. आणि आय थिंक 1 ते 1.5 तासामध्ये तुमची याची रिव्हिजन होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधले मॅथमॅटिकल लॉजिक आणि त्याच्यानंतर मॅट्रायसेस हे 2 चॅप्टर कव्हर केले होते. ओके, आणि आय होप तुम्ही त्याचं पूर्ण स्टडी केला असेल, रिव्हिजन केली असेल, PYQ सॉल्व्ह केली असेल. असं कन्सिडर करूनच मी तुम्हाला नवीन टास्क देतोय. ओके, आता मॅथमॅटिकल पार्ट 2 मध्ये आपला चॅप्टर 1 आहे डिफरन्सिएशन, आणि ज्याचं वेटेज खूप जास्त आहे. 8 मार्कचं तुम्हाला हा डिफरन्सिएशन चॅप्टर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपला सेकंड चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज. आणि हे 2 चॅप्टर एकमेकावर लिंक आहे. याला सोबत किंवा एका टास्कमध्ये कन्सिडर करायचं काम म्हणजे हे एकमेकावर लिंक आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्सिएशन. आणि दोन्ही मिळून तुम्हाला 12 मार्क्सची रिव्हिजन फक्त मॅथमॅटिक्सच्या आजच्या टास्कमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्ही मॅथमॅटिक्स करा, त्याच्यानंतर फिजिक्स करा, आणि त्याच्यानंतर केमिस्ट्री करा. आजच्या टास्कसाठी सांगतोय, कारण केमिस्ट्रीचं इझी आहे आणि एकच चॅप्टर आहे, तो तुम्ही नंतर करू शकता. पण मॅथमॅटिक्सवर आज जास्त फोकस ठेवा, कारण डिफरन्सिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर जो हा चॅप्टर आहे डिफरन्सिएशन, तो थ्रू आउट मॅथ पार्ट 2 मध्ये तुम्हाला यूज होणार आहे. भले ते इंटिग्रेशन असू दे, इंटिग्रेशनमध्ये यूज होते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सिएशन यूज होते. ओके, तर आता आपण पाहूया याच्यात कन्सेप्ट आणि बेसिक्स मध्ये काय आहे. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अ फंक्शन. बरोबर, ॲज अ नोटेशन dy/dx ऑर f'(x). बरोबर, त्याचं जिओमेट्रिकल मिनिंग काय असेल तर स्लोप असते. बरोबर, स्लोप ऑफ टँजंट पॉईंट ऑन अ कर्व. ओके, टाइप्स ऑफ डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनचे कोणते टाईप आहे, कंपोजिट फंक्शन जो की आपण चेन रूलनी सॉल्व्ह करतो, त्यानंतर इनव्हर्स फंक्शन, त्यानंतर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, तर या प्रत्येक तुम्हाला कोणताही म्हणजे समजा फंक्शन दिलं, कंपोजिट असेल, इनव्हर्स, ट्रिग्नोमेट्रिक असेल, लॉगॅरिथमिक असेल, तर त्याचं डिफरन्सिएशन तुम्हाला घेताच आलं पाहिजे. बरोबर, आणि याच्या काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, मी पहिल्यापासून सांगत आलोय. पण जर शक्य असेल तर आपण त्या याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये पूर्ण शॉर्ट ट्रिक्स डिफरन्सिएशनच्या, दुसऱ्या व्हिडिओमध्ये इंटिग्रेशनच्या, अशा आपण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. ओके, तर यातील कोणत्याही प्रकारचं डिफरन्सिएशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. नंतर स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज आहेत, काही ट्रिग्नोमेट्रिक किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, काही एक्सप्लोनेन्शियल फंक्शन असतील, तर त्यांचं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर्मॅट आहेत, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नंतर डिफरन्सिएशन रूल्स, कोणते रूल आहे, प्रोडक्ट रूल, क्वेशंट रूल, चेन रूल, त्याच्यानंतर सम रूल. ओके, तर हे रूल तुम्हाला महत्त्वाचे आहेत तुमच्या CET साठी. ओके, डिफरन्सिएशन ऑफ इनव्हर्स फंक्शन, जे की इनव्हर्स फंक्शन असतील, समजा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक असतील, लॉगॅरिथमिक असतील, तर त्याचं डिफरन्सिएशन तुम्हाला करता आलं पाहिजे. नंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह, जसं की मी आत्ताच सांगितलं, कॉस इनव्हर्स, साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. तर या पद्धतीच्या फंक्शनचं, किंवा याच्यामध्ये जर अजून काय एक्सच्या जागी जर दुसरं कोणतं कॉम्पोजिट फंक्शन असेल, फंक्शन इन फंक्शन्स असतील, तर त्यांचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इझिली काढता आला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कॉम्पोजिट इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, कॉम्पोजिट फंक्शन, हां हेच सांगितलं आता मी आत्ता त्याच्यात, साइन इनव्हर्स ऑफ f(x). बरोबर, ह्याला म्हणायचं कॉम्पोजिट इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ आणि एक्झाम्पल. तर हा जो चॅप्टर आहे डिफरन्सिएशन, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फंक्शन असो, भले कोणत्याही टाईपचं असो, तर त्याचं डिफरन्सिएशन, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करता आलाच पाहिजे. बरोबर, त्याच वेळेस तुम्हाला कुठं पुढचं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह समजेल किंवा इंटिग्रेशन समजेल. बरोबर, आणि मी सांगतोय की फॉर्म्युला शीट तयार करा. तर त्या फॉर्म्युला शीटमध्ये चॅप्टर 1 मध्ये जेवढे काही फॉर्म्युले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले असतील किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले असतील, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले असतील, ते सर्व नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून एन एक्झामच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता, फायनल रिव्हिजन, वॉक इन रिव्हिजन, तर त्यावेळेस तुम्हाला इझी पडेल. बरोबर, आणि हे सर्व जे फॉर्म्युला आहेत ते तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याला काही शॉर्ट ट्रिक नाही, त्याला काही शॉर्टकट नाही की जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला येईल.
फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यापेक्षा तुम्ही फॉर्म्युलाच पाठ करा. ओके. नंतर जो आपला दुसरा चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2चा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन काय आहे, कशासाठी? तर टँजंट आणि नॉर्मल, आपण टँजंट्स आणि नॉर्मल फाइंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. रेट मेजर म्हणजे वेलॉसिटी, ॲसेलरेशन आणि जर्क. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड वेलॉसिटी, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲसेलरेशन, आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड जर्क. ओके, समजलं? तर या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह यूज होतो वेलॉसिटी, ॲसेलरेशन आणि जर्क फाइंड करण्यासाठी. तर याच्यावर क्वेश्चन कसा पडू शकतो की आपल्याला लाईक फिजिक्स सारखा प्रॉब्लेम दिला जाऊ शकतो. समजा एक मोटरसायकल आहे, ती एवढ्या स्पीडने ट्रॅव्हल करते, एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर तिचा जर्क फाइंड करा. तर मग तो आपल्याला कसा करायचा आहे? विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ॲप्रॉक्झिमेशन्स आहे. विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण ॲप्रॉक्झिमेशन सॉल्व्ह करू शकतो. मी काय जास्त तुम्हाला सांगत बसत नाही, पण इथं ॲप्रॉक्झिमेशनचा काय असेल तर आपण फॉर्म्युला दिलेला आहे किंवा त्याचा शॉर्ट नोट आपण प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर रोलीज थेरम. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. जे रोलीज थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेमिस्टरच्या मॅथमॅटिक्स 1मध्ये यूज होणार आहे. त्याच्यामुळं आत्तापासूनच तुम्ही त्याची तयारी करा. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, LMVT. नंतर जर पाहिलं इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. ओके. इफ f dash of x is greater than 0 then it is increasing, then if f dash of x is less than 0 then it is decreasing. then पुढची कन्सेप्ट आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. बरोबर. त्याच्यानंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. तर या पद्धतीने हे जे 2 चॅप्टर्स आहेत, ओके, हे 2 चॅप्टर्स आहेत डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, एकमेकांवर इंटरलिंक आहे. एकामध्ये फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे ते शिकवलेलं आहे, आणि दुसऱ्यामध्ये त्याचं ॲप्लिकेशन काय आहे हे शिकवलेलं आहे. तसे 8 आणि 4 म्हणून 12 मार्क्सची तुमचं याच्यात तयारी होऊ शकते. तुम्हाला ह्या चॅप्टर्सला वेळ द्यायचा आहे, भले खूप वेळ जर लागत असेल तर तो द्यायला सुद्धा हरकत नाही. याच्यात वेळ देऊन तुम्ही हा एकदम परफेक्ट असं करायचं. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो सोल्युशन चॅप्टर आहे 3 मार्कचं वेटेज आहे. आणि ठीक आहे, आज केमिस्ट्रीचे काही जास्त चॅप्टर्स दिले नाही, फक्त 3 मार्कचे म्हणजे एक चॅप्टर आपण दिलेलं आहे. आणि फिजिक्सचं जर पाहिलं तर फिजिक्सचे 2 चॅप्टर आपण दिलेले, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि त्याच्यानंतर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर असं हे 6 मार्क्स, त्याच्यानंतर हे 3 मार्क्स आणि मॅथमॅटिक्सचे 12 मार्क. तर अशा पद्धतीने आपण आज हा टास्क देतोय. तर जोपर्यंत उद्या व्हिडिओ येत नाही नेक्स्ट टास्कचा, तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. हे 5 चॅप्टर जे आहेत ते कंप्लीट करा, यांची रिव्हिजन करा. मॅथमॅटिक्ससाठी फॉर्म्युला शीट तयार करा, त्याच्यामध्ये सर्व फॉर्म्युलेज असतील, शॉर्ट नोट्स असतील, तुमच्या ट्रिक्स असतील, त्या नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला CETसाठी खूप ते बेनिफिशियल होईल लास्ट रिव्हिजनसाठी. ओके. तर अशा प्रकारे हा आजचा टास्क नंबर 2 होता. तर अद्यापही ज्या विद्यार्थ्याने आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.